ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. वाटतं गत 2 व्हिडिओमध्ये मी माझ्या गुरुदेवांवर जे एक स्तवन केलं आहे ते सांगत होतो. ते स्तवन हे माझ्या जीवनात माझ्या गुरुदांनी माझ्यावर कशी कृपा केलेली आहे ते सांगणारं आहे आणि त्याचा मी थोडं आपल्याला अर्थ सांगायचा प्रयत्न करत होतो. 5.5 त्याचे ध्रुवपद आहे ते देवराया रामराया विश्वाजी आहे खेळिया मदमामराचा विसर न करिया हीच माझी आरती स्वीकारी आहे. 5.5 वर्षाच्या मुक्कामानंतर स्वगृहिणींनी पुत्र दिलेला आहे असे आशीर्वचन उच्चारी त्याने आम्हा पुत्र प्राप्ती झाल्यावरी स्वयं श्री रामराया भगदेवळी संतोष व्यक्त करी. हे जे कडवं आहे मी 91 साली गुरुदेवांचा आशीर्वाद हरिद्वारला घेतले होते. हे मागेही काही याच्यात आपल्याला सांगितलं आहे. आणि 91 साली मी गुरुदेवांना एक इच्छा व्यक्त केली होती की आता मी दिल्लीमध्ये स्थायिक व्हावं काय करावं. तेव्हा गुरुदेवांनी मला सांगितलं नाही, पुढच्या काळात तुम्हाला आपल्या भागात पाहिजे. आता हे गुरुदेवांनी का म्हटले हे तेव्हा मला काही उमगलेलं नाही. पण 91 साली त्यांनी मला हे सांगितलं आहे. मला वाटतं ज्या दिवशी गुरुदेवांचा वर्धापन दिन आपण साजरा केला म्हणजे त्यामुळे फेब्रुवारी मार्च महिना असेल, आता तारखा एवढ्या लक्षात नाही माझ्या. आणि त्याच्यानंतर गुरुदेव जेव्हा पुण्याला निघालेले होते त्यावेळेस मी गुरुदेवांच्या सोबत तिथं विमानतळावर होतो. आणि विमानतळाच्या याच्याबद्दल आमची ही चर्चा झाली आणि विमानतळावर आमची गाडी उभी होती. गुरुदेवांना अत्यंत अगदी शेवटच्या क्षणी त्या विमानाच्या दृष्टीने काय त्याला बोर्डिंग पास वगैरे येणार होता, अगदी शेवटी आणा असं मला विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं. कारण मग त्या ठिकाणी गुरुदेवांचे जे काही सिक्युरिटी चेक्स असतात त्याच्यामध्ये ती मंडळी ती यंत्र असं अंगाला वगैरे लावतात, तर तसं काही होणार नाही याची आम्हाला त्यांनी वही दिलेली होती. आणि म्हणून आम्ही आपल्या कारमध्येच गुरुदेवांच्या सोबत थांबलेलो होतो. आणि मग तिथेही माझी चर्चा झाली आणि त्यांनी मला परत महाराष्ट्रात येण्याचं सूचित केलं. त्यांनी सूचित केल्याबरोबर मी माझ्या बदलीचा अर्ज हा माझ्या ऑफिसला पाठवून दिला. आणि जूनमध्ये जेव्हा बदल्या होतात तेव्हा माझी पुण्यामध्ये या ठिकाणी पोस्टिंग देखील झालेलं आहे. म्हणजेच काय, गुरुदेवांनी मला स्वगृहीपर्यंत 5.5 वर्ष 5.5-6 वर्ष मी तिथं राहिलो आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वगृही आणलेलं आहे. आता 91 साली मी सप्टेंबरमध्ये वगैरे काहीतरी इथे जॉईन झालो. त्याच्यानंतर मी 92 साली तिरुपतीला पण गेलेलो होतो. तिरुपतीला औरंगाबाद सत्संग मंडळाच्या तर्फे जो कार्यक्रम होणार होता तिथे मी सेवा करायला 8-10 दिवस केलेलो होतो गुरुदेवांचे आशीर्वाद घेऊन. आणि त्याच्यानंतर 92 साली गुरुदेव सप्टेंबर महिन्यात म्हणजे दिवाळीच्या गणपती उत्सवात म्हणा किंवा गणपती उत्सवातच गुरुदेव हे पुण्याला त्यांच्या पायाला जो त्रास होत होता त्यामुळे ते आलेले होते. आणि सुरू सरांकडे वाडिया कॉलेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. तर त्या ठिकाणी गुरुदेव तिथे असल्यामुळे मी रोजच त्यांच्या दर्शनाला जात होतो. आणि मला वाटतं तो रविवारचा दिवस असेल आणि मी गेल्यानंतर गुरुदेवांनी माझी मोठ्या आपुलकीने चौकशी केली आणि का रे प्रमोद, तुला किती मुलं बाळ आहेत असं मला विचारलं. वाचलं तर माझ्या घरातली त्यांना खडा माहिती होती, पण त्यांना कदाचित माझ्याकडनं काढून घ्यायचं असेल म्हणून मला विचारलं. आणि मी त्यांना सांगितले की मला आपल्या कृपेने 2 मुली आहेत. आणि मी हे सांगत असताना माझ्या चेहऱ्यावर विषाद होता, दुःख होता असं काही नव्हतं. मी सांगितलं 2 मुली आहेत मला. आणि याच्यावर त्यांची जी प्रतिक्रिया होती ती मात्र वेगळी होती. ते म्हणले, का रे तुला मुलगा झाला नाही, मी तुला मुलगा दिलेला आहे. मुलगा होईल असं म्हटलेलं नाही आहे, काय मुलगा दिलेला आहे, आम्ही तुला मुलगा दिलेला आहे असे शब्द होते. फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की जरा पापं कमी करा आणि या चरणाची सेवा व्यवस्थित करा. ते माझे सद्गुरू आहेत, त्यांना मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि तुम्ही आणि मी जे सामान्य भक्तजन आहे ते आपण कळत न कळत दैनंदिन जीवनात
अनेक पापं करत असतो. ही पापं देखील ईश्वर निर्मित असतात आणि मनुष्य निर्मित असतात. तर मनुष्य निर्मित पापाची भीती काही बाळगायचं कारण नाही. पण ईश्वर निर्मित पापाची भीती ही नेहमी आपल्याला वाटलीच पाहिजे. ईश्वर निर्मित पापं आपल्याकडनं होऊ नये आणि झालं ते त्याचं क्षरण सद्गुरूंच्या कडून करून घ्यावं असा हा संकेत असतो. मनुष्य निर्मित काय, चोरी केली, चोरी हे मनुष्य निर्मित पाप आहे, हे काय ईश्वर निर्मित पाप नाही आहे. पण बाकी जी पापं आहेत ती ईश्वर निर्मित असतात. तर ईश्वर निर्मित पापामध्ये जर तुम्ही काही केलं तर ते होतं. माझे सद्गुरू आहेत, माझ्याकडनं काय घडलं आहे त्यांना माहिती आहे. माझे तिन्ही चारी पाची जन्म त्यांना दिसत आहेत. त्यामुळे ते जे बोलले तो ब्रह्मवाक्य होतं आणि मला त्याच्याप्रमाणे वर्तन करणं आवश्यक होतं. मला डॉक्टरांनी 2 मुलीनंतर अजिबात तुम्ही चान्स घेऊ नका असं मला सांगितलं होतं. परंतु डॉक्टरांचं ऐकायचं का भौरोग वैद्यांचं ऐकायचं हा माझ्यापुढे प्रश्न होता. माझे गुरुदेव हे भौरोग वैद्य आहेत. त्यामुळे आम्ही गुरुदेवांचं ऐकलं आणि त्याच्यानंतर हे 92 साली त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि 28 एप्रिल 94 रोजी आम्हाला पुत्र प्राप्ती झालेली आहे. त्याचा तो वाक्य मी त्या ठिकाणी घातलेलं आहे. पुत्र दिलेला असे आशीर्वाद त्याने आम्हा पुत्रप्राप्ती झाल्यावरी स्वयं श्री रामराया भगिनींनी संतोष व्यक्त केली. काय आलं की त्याचा अनुभव मला वाटतं मी मागे सांगितलेला आहे, ते काही मी रिपीट करणार नाही. परंतु मला ज्या दिवशी आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं तर त्या दिवसापासून आमच्याकडे सोय सुरू झाली आणि अशा काळात मी नगरला जाऊ शकत नव्हतो. माझी धाकटी बहीण सुनीता ही नगरमध्येच राहत होती. तिचे मिस्टरांचं नाव प्रकाश कुलकर्णी, ते आपले गुरुभक्त आहेत. आणि सुनीता हे नगरला राहत होती. त्यामुळे मी तिला फोन करून सांगितलं की असं असं झालेलं आहे, तू गुरुदेवांच्या कानावर घाल. आणि ती जेव्हा गुरुदेवांच्या कानावर घालायला गेली तेव्हा गुरुदेवांचे शब्द असे होते, आज प्रमोदला जेवढा आनंद झालेला नाही त्याच्यापेक्षा जास्त मला आनंद झालेला आहे. म्हणजे सद्गुरूंनी मला 92 साली आशीर्वाद द्यावा की पुत्र तुला दिलेला आहे. आणि ती पुत्रप्राप्ती झाल्यानंतर माझ्या भगिनीवर सद्गुरूंनी आनंद व्यक्त केला असा तो अर्थ आहे. हा जो संतोष त्यांनी व्यक्त केला तो काय दर्शवतं काय की त्यांची माझ्यावर असीम कृपा आहे. आणि एवढी कृपा असून देखील मला त्यांचं स्वरूप ओळखता आलेलं नाही अशी मी खंत पहिल्याच कडव्यात म्हटलेली होती. देवराया रामराया विश्वाची या खेळिया मद पामराचा विसर न करिया, हीच माझी आरती स्वीकार्या. पुढचं जे कडवं आहे ते कडवं असं आहे की दत्तात्रेयांचा अवतार असे माझा रामराया, सापीन अधिष्ठान अंबका नगरिया, भक्तजनांच्या पुढील पिढीकार्या, राहीन शाश्वत उभा या मठिया, ऐसे आश्वासित असे सन 95 वर्षीया. वाटतं मी हेही मागे आपल्याला सांगितलेलं आहे की 95 साली एका बैठकीत मी आणि फक्त 2 किंवा 3 भक्तच होतो. त्यावेळेस सद्गुरूंनी आम्हाला असं लक्ष्मी मंडपात पहिल्या मजल्यावर जिथे गुरुदेव बसत होते तिथे आम्ही बसलेलो होतो गुरुदेवांच्या समोर. आणि त्या ठिकाणी गुरुदेवांनी मला किंवा आम्ही 2-3 भक्तांना सांगितलं की मी इथं अधिष्ठान उभारणार आहे, ते कशा करताय. तर म्हणे आज मी तुमच्या पुढे उभा आहे, तुम्ही माझ्याकडे मागण्या मागताय आणि मी ते तुम्हाला देत असतो, तुम्ही जे मागाल ते मी देत असतो. ही वस्तुस्थिती होती. अनेक भक्त गुरुदेवांकडे अनेक मागण्या करतात आणि गुरुदेव त्या पुरवत असतात. अर्थात भक्ताला जे योग्य आहे तेच ते देत होते. यथा योग्यम तथा गुरु असं आपण नेहमी म्हणतो, त्याप्रमाणे ते करत होते. तर हे मी देतोय, पण तुमच्या पुढच्या पिढीचं काय. पुढच्या पिढीपुढे माझा देह उपलब्ध राहणार नाही आहे आणि म्हणून मी या ठिकाणी अधिष्ठान निर्माण करतोय. आता हे अधिष्ठान निर्माण करतोय म्हटल्यानंतर त्यांनी पुढचं जे वाक्य आहे की तुमच्या पुढच्या पिढीकरता मी हे करतोय, अधिष्ठान निर्माण करतोय. आणि हे वाक्य झाल्यानंतर ते म्हटले की आणि मी कुठे जाणार आहे, मी इथेच राहणार आहे, माझी मी शक्ती इथेच ठेवणार आहे. त्यांचे शब्द काय, मी कुठेही जाणार नाही, माझी शक्ती इथे ठेवणार आहे. म्हणजे पहिला शब्द काय, देह माझा राहणार नाही, बरोबर आहे, पण शक्ती रूपाने मी इथेच राहणार आहे. आणि त्या ठिकाणी मी तो अर्थ असा घेतला की जे अधिष्ठान निर्माण होत होतं ते दत्तात्रेयांचं मंदिर त्या ठिकाणी करायचं होतं. त्याचा आराखडा वगैरे तयार, मूर्ती कशी आहे, या सगळ्या सूचना गुरुदेवांनी केलेल्या होत्या. आणि
त्या ठिकाणी त्या दत्तात्रयाच्या मूर्तीत शक्तिरूपाने आपलेच गुरुदेव तिथे राहणार होते, कारण ते दत्तात्रयाचे अवतारच आहेत असा मी तरी अर्थ घेतला. आणि हा अर्थ मला आजही 100% बरोबर वाटतो. या आपल्या दत्तात्रय निवासाच्या बाजूला जे गेट आहे त्या गेटपासून इकडे शेवटच्या गेटपर्यंत, म्हणजे दत्तात्रय मंदिराच्या गेटपर्यंत जो सगळा परिसर आहे त्या ठिकाणी माझ्या गुरुदेवांची स्पंदनं आपल्याला कायम जाणवत आहेत. आणि ते कशाकरता त्यांनी इथं आता शक्ती ठेवलेली आहे? भक्तजनांच्या पुढील पिढीकरता. हा हे शब्द आहेत त्यांचे, पुढच्या पिढीकरता. त्यामुळे मी असं म्हटलंय, दत्तात्रयाचा अवतार असे माझा रामाराया, स्थापिन अधिष्ठान अंबिका नगरिया, भक्तजनांच्या पुढील पिढीकार्या, राहीन शाश्वत उभा या मठिया, ऐसे आश्वासित असे सन 95 वर्षीया. हा गुरुदेवांनी जो आपल्याला एक आश्वस्त केलेला आहे, या ठिकाणी माझी शक्ती शाश्वत आहे. सर्व भक्तमंडळांनी हे लक्षात ठेवावं की गुरुदेव जरी आपल्याला देह स्वरूपात दिसत नसले तरी शक्तिरूपाने त्यांचं या सर्व परिसरात वास्तव्य आहे. मग ते दत्तात्रय निवासात आहेत का? 100% आहेत. दत्तात्रय निवासात त्यांचं वास्तव्यच होतं, ते त्यांचं निवासच होतं आणि त्याला नावच आहे दत्तात्रय निवास. ज्या वेळेस त्या पूर्वी जेव्हा ती दत्तात्रय निवास ही इमारत आपण बांधली त्यावेळेस त्याला दत्तात्रय निवास हे नाव द्यावं असं भक्तांनी नव्हतं. भक्तांनी रामकृष्ण निवास असंच ठरवलं होतं. परंतु सद्गुरूंनी त्यावेळेस सांगितलं इथे दत्तात्रय वास करणार आहेत, तेव्हा दत्तात्रय निवास असं नाव द्या. आणि मग दत्तात्रय निवास नाव दिले. तर दत्तात्रय निवासामध्ये वास करणारे रामकृष्ण सरस्वती महाराज हेच दत्तात्रय आहेत. हे त्यावेळेस आपल्याला कळलेलं नाही, पण आज ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. पण दत्तात्रय निवासात आहेत, लक्ष्मी मंडपात आहेत, वेदांत इमारतीत आहेत, दत्तात्रय मंदिरात आहेत. जिथं जिथं त्यांनी हे केलेलं आहे, वास्तव्य केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांचं आजही स्पंदन, इव्हन तपोवनात देखील आपल्याला ती स्पंदनं जाणवतात. म्हणजे या ठिकाणी सद्गुरूंनी शक्तिरूपाने इथंच राहील असं मला 95 साली सांगितलेलं आहे. ते 100% सत्य आहे असं मला तरी वाटतं. तर या ठिकाणी जो त्यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे त्याप्रमाणे हे त्यांचं इथं वास्तव्य आहे. आणि त्यांच्या या शक्तिरूपाचा आपण सर्वांनी अनुभव आज घेत आहोत. गुरुदेवांनी 99 साली देह ठेवला. आज जवळजवळ त्याला 26-27 वर्ष झाली. त्या 26-27 वर्षात एकही दिवस किंवा एकही क्षण आमचे गुरुदेव आमच्यासोबत नाहीत असं कधी आम्हाला वाटत नाही. कायम आमच्यासोबत आहेत असंच आम्हाला वाटतं. जे काही घडतं आहे ते आम्ही त्यांना निवेदन करत असतो. आपल्याला आपल्या गुरुगीतेत सांगितलं आहे की निर्लज्जो गुरुसंतू, आणि जे काय असेल ते गुरुदेवांना तुम्ही रोजच्या रोज निवेदन करा. हे गुरुदेवांना जे निवेदन आहे हे शेवटी मानसिक निवेदन आहे. तुमच्या मनाचं आणि म्हणजे भक्ताच्या मनाचं आणि गुरुदेवांच्या अंतःकरणाचं जेव्हा एकरूप होतं तेव्हा त्या सगळ्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचत असतात. आणि योग्य असेल त्याप्रमाणे सद्गुरू आजही आपल्याकरता करीत आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असा हा भाग आहे. या ठिकाणी आपण थांबूया. श्री गुरुदेव.